महिन्यातला पहिलाच सोमवार असल्यामुळे स्टेशनवर बेफाम गर्दी होती. माझा पहिल्या वर्गाचा पास होता, पण क्लास कोणताही असो गर्दीचा त्रास होतोच होतो. मी दादर स्टेशनला उभी होते. बाबांनी हजारदा बजावल्यावर मी पहिल्या वर्गाचा पास काढला होता. मला ही मुळी पटलेच नव्हते. तिप्पट पैसे मोजून पण सीट मिळत नसे. ट्रेन प्लॅटफॉर्मला आली तशी सगळ्यांची गर्दी झाली. आत शिरायला मिळेना. रेटारेटी झाली. मी सर्वांना ढकलून आत चढायचा प्रयत्न करू लागले. जेमतेम दरवाजाचा दांडा हातात मिळाला. ट्रेन सुटायला लागली. प्लॅटफॉर्मवरून एक सावळीशी मुलगी आत चढायला बघू लागली. मला तिचा राग आला. ट्रेन एवढी खचाखच भरलेली असताना ती त्यात चढायचा प्रयत्न करत होती. मी मुद्दामून दारातच राहिले. ती मला कर्जतला जायची आहे, प्लीज आत चला अशी ओरडत होती. दरवाजामधील 2-3 बायका तिच्यावर ओरडल्या. त्यात मी पण तिच्यावर तोंडसुख घेतलं. गाडी चालू असताना सुद्धा ती मुलगी त्या डब्याच्या मागे धावत होती. शेवटी गाडीने वेग घेतला. मी पुढच्या स्टेशनला आत आले. बसायला जागाच नव्हती. मी आतल्या पॅसेजमध्ये उभी राहिले. मी एकटीच उभी असल्यामुळे बाजूच्या डब्यातून पुरुषांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. त्याकडे दुर्लक्ष करत मी मोबाईलमध्ये मूव्ही बघत राहिले. काही वेळाने पुरुष डब्यात गोंधळ उडाला. थोडे वाकून पाहिल्यावर कळले की सामान ठेवायच्या रॅकवर 2 बांधून ठेवलेले फणस दोरी तुटल्यामुळे एकाच्या डोक्यावर पडले होते. तो भयंकर चिडला होता. सगळेजण हसत होते. त्याचे फणस होते, तो त्यांना समजावत होता, पण ते समजून घेत नव्हते. शेवटी त्या तरुणाने त्यातला एक फणस डोक्यावर पडलेल्या माणसाला देऊ केला. तेव्हा कुठे तो शांत झाला. माझ्या मनात आले, हेच लेडीज डब्यात झाले असते तर कल्पनाच न केलेली बरी. मी विचार झटकून परत मोबाईलमध्ये गुंतले. त्या डब्यात काही लोक फणसावरून कमेंट पास करत होते आणि आम्ही हसतोय का याची वाट बघत होते. तो तरुण मात्र परत पुस्तक वाचण्यात मग्न झाला. त्याचा शांतपणा मला खूप आवडला. त्याची काहीही चूक नसताना क्लेश टाळण्यासाठी त्याने घेतलेला नम्रपणा मला आवडला. माझं स्टेशन आलं तशी मी उतरून गेले. माझी ती ट्रेन ठरलेली असायची. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही नेहमीप्रमाणे त्या ट्रेनला खूप गर्दी झाली. कालची मुलगी आज मात्र माझ्या अगोदर चढली होती. माझं लक्ष जेंट्सच्या डब्यात गेले. कालचा फणसवाला तरुण पुस्तक वाचण्यात मग्न होता. काळे भोर क्रोळे केस, रुंद कपाळ, रंग सावळा, पण एखाद्या टीव्ही मालिकेतील हिरोसारखे त्याचे व्यक्तिमत्व होते. ट्रेनमध्ये एवढा आवाज होता तरी तो एकाग्रपणे वाचनात तल्लीन होता. कोणास ठाऊक मला त्याच्याकडे पाहून स्वतःची कीव आली. आपण काही वेळ सोडला तर सतत मोबाईलला चिकटलेले असतो. शाळेत असताना आपण किती वाचायचो आणि आता व्हॉट्सअपवरच्या मेसेजेसशिवाय वाचन शून्य. दुसऱ्या दिवशीच मी लायब्ररी लावली. माझे आवडते लेखक वपू काळे यांचे पुस्तक घेऊन आले. दिवसामागून दिवस जात होते. ती कर्जतवाली मुलगी कधीकधी प्लॅटफॉर्मलाच राहू लागली. मला तिचा राग यायचा, कारण महिन्याभरापूर्वी सेकंड क्लासमध्ये आम्ही सीटवरून भांडलो होतो. आणि गंमत अशी की गर्दीला कंटाळून योगायोगाने त्यानंतरचा मासिक पास दोघांनीही फर्स्ट क्लासचा काढलेला. त्यामुळे आमची गाठ वारंवार पडत होती. तिला ट्रेन पकडता आली नाही की मला आसुरी आनंद व्हायचा. तो तरुण देखील तीच ट्रेन पकडायचा. त्याचा आणि माझा नित्यक्रम सुट्टी व्यतिरिक्त कधी चुकला नाही. मला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटत होते की त्याने एखादाही लेडीज डब्यात डोकावले मी तरी पाहिले नव्हते. खरं तर तो मला दादर ते ठाणे दरम्यानच नीट दिसायचा. ठाणे आले की त्याला सीट मिळायची आणि पुढे कुठे उतरायचा ते देखील माहीत नव्हते. एके दिवशी मला सीट मिळाली नाही, पण त्याला जवळून पाहता येईल असे खिडकीजवळ उभे राहता आले. तो कसले तरी जाड पुस्तक वाचत होता. दोन्ही डब्याच्या मधल्या दांडीचा हात पकडून तो वाचत होता. त्याचवेळी मी वपू काळेंची पार्टनर ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली होती. माझे कौतूल जागे झाले. त्याच्याशी मला बोलावेसे वाटत होते, पण कसे तेच कळत नव्हते. एकदा शुकशुक करून पाहिले, पण त्याच्याऐवजी दुसरेच लोक बघायला लागले. मी तो नाद सोडून दिला. थोड्या वेळाने धीर करून त्याच्या बोटाला हात लावला. अनपेक्षित झालेल्या माझ्या स्पर्शाने तो चमकला. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर पडलेला प्रश्न पाहून मी त्याला विचारले, आज कोणते पुस्तक वाचतो आहेस? पॅपिलॉन. ओ, कादंबरी आहे का? नाही, एका कायद्याचे आत्मकथन आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणाला. पुस्तक थोडा वेळ पाहायला देता का? शुअर, असे बोलून त्याने ते पुस्तक मला देऊ केले. पण डब्याच्या मधल्या स्टीलच्या दांड्यातील कमी अंतरामुळे ते जाड पुस्तक काही माझ्याकडे येईना. राहू दे, नाही येणार ते. फक्त मला फोटो काढता येईल असे पकडून ठेवा. मी फोटो काढते. मी त्या पुस्तकाच्या कव्हर पेजचा फोटो काढला. त्याने परत पुस्तकात डोके खुपसले. खरं तर मला त्याच्याशी अजून बोलायचं होतं. डोंबिवली आली तशी मी उतरून गेले. त्या दिवसापासून मात्र एक मनासारखी गोष्ट घडली. मी दादरला चढले की नाही हे तो नोटीस करायचा. तेवढाच त्याचा कटाक्ष मला सुकवून जायचा. अंग मोहरून जायचे. असं का होतंय असं मला अजिबात वाटलं नाही, कारण मला माहीत होते की मी त्याच्या प्रेमात पडले होते. अजून मला त्याचे नावही माहीत नव्हते. काय करतो, कुठे राहतो याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या एकतर्फी प्रेमाची गाडी अशीच पुढे चालली होती. तो फक्त गाडीची दखल घेत होता. गाडीत चढत मात्र नव्हता. पण मला आशा होती तो एक दिवस नक्की येईल.
त्याचा आणि माझा प्रवासाचा मुक्काम एक असेल. एके दिवशी त्याची नजर मला शोधताना दिसली नाही. पहिल्यांदा मी तो आलाय की नाही हे पाहण्यासाठी सगळ्यांना रेटत आत येऊ लागले, पण तो कुठेच दिसला नाही. मी खूप नाराज झाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याच्या आठवणीने मी खूप बेजार झाले होते. त्याला लवकरात लवकर माझ्या मनातलं सर्व सांगायला हवं, पण तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल, त्याच्याही मनात माझ्याबद्दल काही असेल का, मला प्रश्नावर प्रश्न पडत होते. त्या 2 रात्री कुशी बदलण्यात गेल्या. नाव माहीत नसल्यामुळे फेसबुकला पण शोधू शकत नव्हते आणि तो फेसबुकवर असेल असेही वाटत नव्हते. आठवड्यातला शेवटचा दिवस होता. मी दादरला ट्रेनमध्ये चढले. नेहमीच्या जागेवर माझी नजर गेली. तो आला होता. त्याची आणि माझी नजर झाली. त्याने दिलेल्या स्माईलला मी मात्र लटका राग दाखवला. त्याने परत हसण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र कुसक्यासारखी रुसून बसले. नंतर तो परत पुस्तकात रमला आणि माझ्या रुसव्याचा काही उपयोग झाला नाही. मुळात मी रुसले आहे हेच त्याला कळले नसणार. ट्रेन रिकामी असल्यामुळे मी आत आले होते. तो वाचनात मग्न होता. त्याच्या बोटाला झालेल्या माझ्या स्पर्शाने त्याने माझ्याकडे पाहिले. मी एक कागदाचा चिटोरा त्याच्या हातात इतक्या बेमालूमपणे दिला की कोणालाच काही कळले नाही, पण त्या कर्जतवाल्या मुलीने मात्र पाहिले. मी तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. आमचे कधीतरी पुस्तकावरून बोलणे व्हायचे हे दोन्ही डब्यातल्या लोकांना माहीत होते. तो कल्याणला उतरून प्लॅटफॉर्मवर थांबला होता. मी मुद्दामच त्याला मी उतरते त्या पुढील स्टेशनला थांबायला सांगितले. ट्रेनमध्ये बिनधास्त विचार करणारी मी, पण प्रत्यक्षात जेव्हा त्याला भेटायचे आले तेव्हा मात्र मला कापरे भरले. आम्ही स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये बसलो. तो अबोल आणि काहीसा लाजरा होता, पण विचारी होता. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. नावाप्रमाणेच श्याम होता. आमचे बोलणे पुस्तकांभोवतीच फिरते पाहून माझी चुळबुळ वाढली होती. त्याला माझ्या मनातले भाव सांगायला धीरच होत नव्हता. त्याला न पाहता एक दिवस काढणेही मला जड जाऊ लागले. सेल्फी जरी काढता आला नसला तरी मी त्याचा फोटो मात्र त्याला न कळत काढला होता आणि तोच फोटो मला विरहात साथ देत होता. सोमवारी रोजच्या प्रमाणे मी दादरला चढले. त्याच्या डब्यात डोकावून पाहिले तर तो नव्हता. त्याच्या ठिकाणी दुसराच मुलगा उभा होता आणि तो माझ्याकडे पाहून हसत होता. मला त्याचा भयंकर राग आला. थोड्या वेळाने मी आत आले तर श्याम सीटवर बसला होता. त्याला पाहताच भर रणरणत्या वाळवंटात आपल्या चेहऱ्यावर कोणीतरी पाण्याचा फवारा मारावा तशी मी फ्रेश झाले. माझी कळी खुलली, पण ती खुललेली कळी श्याम पाहत नव्हता. त्यामुळे त्याला काहीच अर्थ नव्हता. किंबहुना श्यामला काही फरक पडत नव्हता त्या दिवशी. पण त्याला भेटण्याची इच्छा झाली, पण मी स्वतःला सावरले. दुसऱ्या दिवशी तो परत गायब झाला. माणसाने सांगून तरी जावं ना, असं अचानक गायब होऊन माझी हालत मात्र खराब करत होता. मी खूप बैचेन झाले. माझी बैचेनी मी आईला सांगितली. तेव्हा थोडं बरं वाटलं, मन हलकं झालं. असेच 2-3 दिवस तो गायब होता. तिसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आणि मी हादरून गेले. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार दाटला. मी कर्जतला पोचले तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. मी माझ्या जवळचा पत्ता एका व्यक्तीला विचारला. मी लगेच रिक्षेने सांगितलेल्या पत्त्यावर निघाले. मी लायब्ररीजवळ पोचले तेव्हा ती बंद होती. ती चालू व्हायला अर्धा तास होता. मला तो अर्धा तासही मोठा वाटू लागला. शेवटी 10 वाजताची वेळ असलेली लायब्ररी 10:15ला चालू झाली. मी तिथे गेले खरे, पण मला हवी ती माहिती मिळायला अडचण येत होती. मी खूप विनंत्या केल्या, पण तिथे काम करणारे कर्मचारी आपली ड्युटी बजावत असताना मला माहिती द्यायला नकार देत होते. अशातच पाऊण तास गेला. माझी चिकाटी पाहून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला. मी त्यांच्याशी बोलले, पण ते प्रत्यक्षात येऊनच मला माहिती द्यावी की नाही ते ठरवणार होते. थोड्या वेळात ते आल्यावरच मला हवी असलेली माहिती मिळाली. मी तिथून निघाले. ऊन वाढले होते. मी जिथे जाणार होते ते ठिकाण लायब्ररीपासून बरेच लांब होते. तिथे जाणारी बस यायला वेळ होता. माझ्याकडे तेवढी सहनशक्ती उरली नव्हती. मी रिक्षा करून निघाले. तिथे जाताना पायात कापरी भरली होती. रिक्षातून उतरल्यावर मी पत्ता विचारत जात होते. शेवटी ते ठिकाण आले. वाटेत ठिकठिकाणी फुलांसोबत पैसे पडलेले पाहून मला हुंदका आवरेना. पुढे गेल्यावर अंगणात बांबूच्या काठ्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. एका बाजूला पाण्याने भिजलेले अंगण, अंगणाच्या कोणात मांडलेली विटांची चूल, सारं काही मला अस्वस्थ करत होता. घराच्या मागच्या बाजूला बायकांचा रडण्याचा आवाज येत होता. सर्व पाहून मला अंगणाच्या कोपऱ्यावरच चक्कर आली.
मी खाली कोसळते एवढेच मला कळले. डोळे उघडले तेव्हा मी एका कॉटवर होते. मी डोळे किलकिले करून पाहिले तर एक गृहस्थ मी शुद्धीवर यायची वाट बघत होते. मी शुद्धीवर आल्यावर त्यांनी मला एका ग्लासमधून लिंबू सरबत आणून दिले, पण मी ते घेतले नाही. त्यांनी माझी विचारपूस केली. मी रडत रडत त्यांना सगळे काही सांगितले. पुरी, रडू नकोस, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे मी डोळे पुसत पुसत म्हणाले, चल तुला सांगतो सगळे. असे बोलून त्यांनी आपली ॲक्टिवा बाहेर काढली. मला काहीच कळत नव्हते. मी यंत्रवत त्यांच्यासोबत निघाले, पण त्या अंगणातले दृश्य मात्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. देवाने माझ्याशी एवढे निष्ठुर वागायला नको होते. काही वेळात त्या काकांनी आपली ॲक्टिवा एका हॉस्पिटलजवळ थांबवली. मला काहीच कळत नव्हते. मी वेड्यासारखी त्यांच्या मागून जात होते. एका वॉर्डजवळ येऊन ते थांबले आणि मला आत पाठवले. तो जनरल वॉर्ड होता. तिथे भरपूर पेशंट होते. मी वॉर्डच्या दरवाजापाशीच उभी होते. त्यांनी मला असं का सोडले तेच कळत नव्हते. मला सैरभैर झालेले पाहून तेच पुढे आले. पुरी, तुझ्या उजव्या हाताच्या बाजूला थोडं पाहशील का? मी माझ्या उजव्या बाजूला पाहिले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मगाशी जे वाचलं, जे पाहिलं ते खरं की आता पाहते ते खरं? मी हलकेच श्यामच्या पायाला चिमटा काढला. त्याने हलकेच पाय झाडला. श्याम अर्धवट झोपेत होता. तो जागा झाला. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. तू इकडे कुठे? मी काहीच बोलले नाही. त्यावेळी मी माझ्या मनाचा कौल ऐकला आणि सगळ्यांसमोर तो झोपलेला असताना त्याला मिठी मारली. त्याने योग्य ते अंतर ठेवायचा प्रयत्न केला, पण मी मात्र त्याला घट्ट बिलगले. त्याचा उबदार स्पर्श मला सुखावून गेला. क्षणभर तसाच गेला असेल. डॉक्टर राऊंडला आले तशी मी बाजूला झाले. तो आणि त्याच्या घरातील सर्वजण माझ्याकडे पाहतच राहिले. माझ्यासोबत असलेले गृहस्थ मात्र गालात हसत होते. त्यांनी मला बाहेर बोलवले. मला श्यामपासून दूर जायचे नव्हते, पण चेकअप चालू असताना तिथे थांबू देत नव्हते. मी आणि ते गृहस्थ बाहेर आलो. समोर ती कर्जतवाली मुलगी उभी होती. मला आश्चर्य वाटले. हाय शर्वरी, कशी आहेस? माझ्या नावासकट हाक मारलेली पाहून मी आश्चर्यचकित झाले. माझं नाव तुला कसं माहीत? बैस इथे, सांगते सर्व. मी यंत्रवत हॉस्पिटलच्या आवारातील सिमेंटच्या बाकड्यावर बसले. मी श्यामची बहीण स्नेहा. हे ऐकून मी उडालेच. तुला इथे बघून माझा अंदाज खरा ठरला, असे बोलून स्नेहा मला अजून बुचकळ्यात पाडत होती. मला नीट सांगाल का काय झालंय ते? मी काकुळतीला येऊन म्हणाले. तुला माहिती आहे का, आमचा श्याम मोठ्या नशिबाने वाचलाय. त्या दिवशी श्याम आणि त्याचा मित्र शेखर त्या दोघांच्या मित्राला पाहायला ठाण्यामध्ये हॉस्पिटलला गेले होते. त्या दिवशी मला तुम्हा सर्वांच्या कृपेमुळे ट्रेनमध्ये चढताच आले नाही. शेखर आणि श्याम आपली नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी ठाण्याला आले. ठाण्याला दादरपेक्षाही जास्त गर्दी होती. काही करून ती ट्रेन त्यांना पकडायची होती. ती कर्जत ट्रेन अशी आहे की एकदा का ती चुकली किंवा पकडता नाही आली की 1.5 तासाची निश्चिंती. तो वेळ वाचवण्यासाठी आमची धडपड असते, पण सगळीच लोक समजूतदार नसतात ना. श्याम आणि शेखर पण वेळेत पोहोचण्यासाठी ती ट्रेन पकडायला गेले, पण त्यांना आत शिरता येत नव्हते. श्यामने कसाबसा दांडा पकडला. शेखर पण आत शिरण्यासाठी धडपडत होता. इतक्यात ट्रेन सुटली. शेखरने वरच्या पट्टीला पकडून एक पाय खाली टेकवला. त्याला कम्फर्टेबल वाटत नसावे. तो सर्वांना आत जायला सारखा ओरडत होता. त्याची विनवण्या कोणाच्या कानावर पडत नव्हत्या. पडत असल्या तरी आत चढलेल्या माणसाला बाहेर लटकणाऱ्याची किसगिनतही नव्हती. इतक्यात आतून बाहेरच्या बाजूला हलकासा दबाव आला आणि श्यामचा हात सुटला. त्याचा तोल शेखरवर जात दोघेही चालत्या ट्रेनमधून खाली पडले. त्यात शेखर हॉस्पिटलमध्ये दाखल करायच्या आत गेला. श्याम शेखरच्या अंगावर पडल्यामुळे वाचला. श्यामला पायाला झालेल्या किरकोळ दुखापतीखेरीज काही झाले नसल्यामुळे त्याने लगेच लोकांना बोलवून शेखरला कळवा हॉस्पिटलला घेऊन जात असताना त्याने वाटेतच प्राण सोडला. पण व्हॉट्सॲपवर काही वेगळेच वाचले. मी स्नेहाचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले, हो, व्हॉट्सॲपवर फिरत असलेला मेसेज मी पण वाचला. शेखरऐवजी श्याम मृत्युमुखी पडला असे लिहिले होते. त्यामुळे तू इकडे आलीस. शेखरचे घर पण आमच्या घराच्या बाजूला आहे. त्याचे पुढच्या महिन्यात लग्न होते. या सगळ्यासाठी श्याम स्वतःला दोष देतोय. त्याला वाटते की त्याचा हात सुटल्यामुळे दोघेही पडले. हे खरं जरी असले तरी मला नाही तसं वाटत. पोरींनो, दोष आहे माणसाच्या मनोवृत्तीचा. आजकाल कोणी कोणाची पर्वा करेनासा झालाय.
माणुसकी, समजूतदारपणा नाहीसा झालाय. ठाणे डोंबिवली कल्याणकरांसाठी बऱ्याच धीम्या गतीच्या ट्रेन्स असतात, पण काही लोक इच्छित स्थळी लवकर पोचण्यासाठी लांब पल्ल्याच्या फास्ट गाड्या पकडतात आणि अगदी बदलापूर ते कर्जत किंवा कसारा आसनगाव वरून रोज पोटाची खळगी भरणारे लोक मात्र खाली राहतात. जे जीवाच्या आकांताने आत घुसतात त्यांचे जीवन असे संपते. प्रत्येकाने थोडा विचार करायची गरज आहे. आपल्यापुरता विचार न करता दुसऱ्याचा विचार करायला हवा, नाहीतर यापुढे असे अनेक शेखर असे जीव तोडणार आहेत. शर्वरी, तू म्हणशील एवढे जीव तोडून चढायची काय गरज आहे? गरज आहे म्हणून तर बिचारे चढतात. दूरवर राहणाऱ्या या लोकांचे घरही स्टेशनपासून जवळ नसते. तिथून त्यांना त्यांच्या गावी जायचे असते. त्यासाठीच हा सर्व आटापिटा चाललेला असतो. माझा एक खोपोलीवरून गोरेगावपर्यंत ये जा करणारा मित्र आहे. तो खोपोलीला उतरून आपल्या गावाहून ये जा करत असतो. इतक्यात त्या गृहस्थांना कुणीतरी हाक मारली. ते निघून गेले. मात्र माझ्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबता थांबत नव्हते. स्नेहाबद्दल, मी केलेल्या वाईट विचाराबद्दल, कधीकधी टोचून बोलल्याबद्दल मला खूप अपराधी वाटत होतं. मी पहिल्यांदा दुसऱ्याबद्दल विचार करत होते. माझ्या अश्रूंनी भिजलेला चेहरा हातात घेत स्नेहाने मला जवळ घेतले. शर्वरी, कोणी माणूस वाईट नसतो ग, फक्त त्याला जाणीव करून द्यायची गरज असते. काही माणसे तर सांगून पण ऐकत नसतात. त्यांचे डोळे असं काही गंभीर घडल्यावरच उघडतात. तू तशी नाही आहेस. श्याम मला तुझ्याबद्दल सगळं सांगायचा. अगदी तुमच्या कल्याण भेटीबद्दलही बोललाय. त्याचेही तुझ्यावर प्रेम आहे, पण पठ्ठ्याने स्वतःहून कधी विचारले नसते. स्नेहाच्या धीराने मला खूप हलकं हलकं वाटत होतं. इतक्यात श्यामचे आई बाबा वॉर्डमधून बाहेर येताना दिसले. त्याबरोबर स्नेहाने मला आत जाण्यास खुणावले. मी श्यामजवळ पोचले तेव्हा तो माझीच वाट पाहत असावा. त्याचा हात हातात घेऊन बराच वेळ मुक्याने बसून राहिले. इतक्यात आईचा फोन वाजला. हॅलो आई. शर्वरी, अगं टीव्हीवर बातमी आली आहे. त्यांनी सकाळच्या रेल्वे अपघाताच्या बातमीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तो श्याम नव्हता. हो आई, तो श्याम नव्हता. माझा श्याम जिवंत आहे. असे बोलून मी श्यामला घट्ट मिठी मारत श्याममय झाले. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.